नमस्कार. युवा सेनेच्या वतीने महानगरपालिकेवर महिलाचा जनाक्रोश मोर्चा. माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका नांदेड यांना दिनांक 9 सप्टेंबर रोज मंगळवार युवा सेना महिलेच्या वतीने निवेदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक जुना 14 व आताचा क्रमांक 13 या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन व सीसी रोड व साईड नाली दुरुस्त करून लवकर देण्यात यावी, अन्यथा यांच्यापेक्षाही मोठं आंदोलन उभं करण्यात येईल असं या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने सांगण्यात आलं. आम्ही प्रभाग क्रमांक जुना 14 व आताचा प्रभाग क्रमांक 13 आम्ही गेल्या काही वर्षापासून नगरपालिकेच्या सगळ्या सुविधांपासून वंचित आहोत. कुठलीही सुविधा आम्हाला नगरपालिकेने दिलेली नाही. कोण नगरसेवक, कुठला पक्ष, काही त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमच्या मूलभूत सुविधा, मूलभूत गरजा या नगरपालिकेने आम्हाला पुरवाव्यात अशी आमची इच्छा आहे. आमच्या गल्लीतून 100% सगळे टॅक्स भरले जातात. नळाचा भरला जातो, घर टॅक्स घराचा भरला जातो, सगळे टॅक्स, वीज बिल, पाणीपट्टी, कुठलाही टॅक्स आमच्याकडे बाकी नसतो, सगळा भरलेला जातो. परंतु आम्हाला कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. आज आम्ही सगळ्या महिला याच्यासाठी आलोत की आता दुर्गा महोत्सव येणार आहे, तर आम्हाला दुर्गा घेऊन जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही. आमच्याकडे पूर्ण रस्ता नालीमध्ये खचलेला आहे. परवा गणपती झाला, परंतु गणपतीसाठी सुद्धा गाडीवर येत नाही. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी लहान गणपती आणला आणि हातामध्ये घेऊन गेलो. त्यामुळे आमची अशी नगरपालिकेमध्ये मागणी आहे की आमच्या वार्डामधल्या सगळ्या सुविधा तात्काळ त्यांनी पुरवाव्यात. जर यदा कदाचित त्या नाही पुरवल्या तर आम्ही नवरात्राच्या आधी आंदोलन छेडू, तीव्र आंदोलन छेडू आणि सगळ्या महिला इथे उपोषणाला बसू. आम्ही सरांनी सांगितलंय की 1-2-4 दिवसामध्ये तुमच्याकडे येऊन अधिकारी पाहणी करतील, तर तत्काळ त्यांनी येऊन पाहणी करावी आणि नवरात्राच्या आधी आम्हाला या सगळ्या सुविधा पुरवाव्यात. त्यांनी ड्रेनेज लाईन नाही, नाल्याची नाहीये, रस्ते नाही, लाईट नाही, कचरा नाही, कुठलीच सुविधा आम्हाला नगरपालिकेची नाहीये. पण आम्ही सगळे टॅक्स भरतो. त्याच्यासाठी नगरपालिकेने आमच्या वर्गाकडे लक्ष द्यावे आणि यावर्षी जर ते नाही लक्ष दिलं तर यावर्षी पूर्णपणे आम्ही निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकू आणि कोणीही मतदान करणार नाही. 15 ते 17 वर्ष सिद्धनाथपुरीमध्ये पाणी प्रश्न इतका भयंकर आहे. श्रावण महिना, नवरात्र, गणेशोत्सव, आमचं पूर्ण महिला मंडळ म्हणजे सकाळी जे आम्हाला पाणी लागतं ते पाणी आम्हाला कधीच भेटत नाही. त्या पाण्याची आम्हाला वाट पाहत बसायला सकाळी 5 पासून संध्याकाळी 5 पर्यंत आमच्या आजी आई तशा जर बसतात त्या पाण्यासाठी. आणि गेली काही वर्ष हेच चालू आहे. कोणीतरी येईल आणि आमच्या समस्या सोडवेल याचा आम्ही खूप म्हणजे इतकीच आम्ही वाट बघितली. पण आता आम्ही यापुढे वाट बघणार नाहीत. आम्ही आयुक्तांकडे जाऊन त्यांना आम्ही एक कॉपी दिलेली आहे. आम्ही आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यांनी जर काही समस्यांवरती काही ठोस निर्णय घेतला तर आम्ही पुढच्या वर्षी मतदान करू, नाही तर आम्ही कुणीही मतदान. जुना 14 आणि आताचा 13 जो आहे यामध्ये नागरिकाच्या खूपशा समस्या आहेत. जसे की ड्रेनेज लाईन आहे, पोलवरली लाईट आहे, पिण्याचे पाणी आहे, कचरेवाला वेळेवर न येणे, अशा बऱ्याचशा समस्याला या नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे ह्या महिलांनी आज आम्हाला युवा सेनेला फोन करून सांगितला की अशी ह्या प्रकारची समस्या आहेत, तुम्ही आमच्या सोबत या. आम्ही आलोत आणि आयुक्त साहेबांना निवेदन दिलं, ह्या मागण्या लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करा, न केल्यास आम्ही युवा सेना या महिला सोबत आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील आमच्या युवा सेनातर्फे देण्यात आलेला आहे. पुढची भूमिका काय असेल युवा सेनेची? आता पुढची भूमिका येईल त्या 8 दिवसाची वेळ दिलेली आहे. 8 दिवसामध्ये दिली असतं आयुक्त साहेबाच्या आवारामध्ये आम्ही क्रमांक 13 मध्ये मूलभूत सुविधापासून आम्ही वंचित आहोत. गेली कित्येक वर्ष आम्ही मतदान करतो. आम्ही कोणाच्याही ह्याला करता स्वइच्छेनं मतदानाला बाहेर पडतो. 100% मतदान असतं आमचं, तरी देखील आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही वेळोवेळी तक्रार केली. साऱ्या गोष्टीला आम्हाला भांडावं लागतं. कुठे कचरा उचलण्यासाठी भांडावं लागतं. नगरपालिकेच्या लोकांना निवेदन दिलं की तिथले सुपरवायझर लोक म्हणतात तुम्ही निवेदन का दिलं. मग तुम्ही निवेदन का दिलं तर तुम्ही आमची समस्या सोडवा. या गोष्टी सांगता येत नाहीत का? कारण कसं म्हणजे दोन्ही कुठे बांधून